ज्याला आपण आज उज्जैन म्हणून ओळखला जातो, पण अगोदर त्याला अवंती नगरी म्हणून ओळखले जायचे. महादेवाने महाकाल रूप घेऊन दूषण राक्षसाच्या प्रकोपापासून सर्वांना वाचवले. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आता आम्ही जस्ट महाकाल दर्शन करून बाहेर आलो. फोटोज वगैरे काढले. पाठी मंदिर आहे. लेफ्ट साईडला महाकालेश्वर मंदिर आणि राईट साईडला नागचंद्रेश्वर मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. नागचंद्रेश्वर मंदिर हे फक्त नागपंचमीला ओपन केलं जातं. तसंच मंदिराच्या परिसरामध्ये असे छोटे छोटे प्रतिमा बनवलेत मंदिरांचे, जसे की त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर. तर चला आता आपण गोप्रोनी ब्लॉग करतोय. मगाशी मोबाईलने करत होतो. पाठी हा सुंदर व्ह्यू आणि मंदिर दर्शन करून आलो आम्ही सकाळी. आता 8 वाजायला आलेत. आम्ही सकाळी 5:30ला निघालो आहे. 5:30-6ला निघालो आहे. दर्शन वगैरे प्रॉपर झालं. आतमध्ये खूप सारे मंदिर आहे. आता आम्ही थोडं गाईड घेऊन प्रॉपर गाईड घेऊन 5 मंदिरं बाकी आहेत आता, जे डेच्या ह्याच्यामध्ये, तर ते आम्ही पूर्ण करतो आहे. तर एक रिक्षावाला आपण बघितला, तो आपल्याला गाईड वगैरे प्रॉपर करणार आणि त्यानंतरच आपण ते बघणार आहे. तर युजली लोक काय करतात की इथं गाईड घेतात आणि गाईड त्यांना हे करतात, 5 जे मंदिर तुम्हाला माहिती आहेत ते पण सांगा, म्हणजे ते पण गाईड करतील ते तुम्हाला. ओके. आणि रामघाटची रात्री शिल्पा आरती आपण घेणार आहोत. बघू जर आपल्याला भेटलं तर. चला. गडकालिका मंदिर. तंत्रविद्यांची सर्वात पहिली सुरुवात इकडनंच झाली. गडावर असल्यामुळे या मंदिराचं नाव गडकालिका मंदिर ठेवलं गेलं. 51 शक्तिपीठमध्ये असलेला हा मंदिर, जिथे सीतेमातेचे होठ आणि एल्बो आहेत असे मान्यता आहे. द स्टोरी ऑफ कालिमा अँड कालिदास जर तुम्ही ऐकली असाल तर ती इथली स्टोरी आहे. आणि जर गडकालिका मंदिर नीट पाहाल तर तुम्हाला काली आणि सरस्वती मातेची ही प्रतिमा पाहायला भेटेल. बाकी आणि बडा गणपती आम्ही जाताना करणार आहे, म्हणजे इकडनं घरी रोडलाच जागून आहे, तर ते करणार आहे. आणि इथलं वातावरण थंडी वाजते. बाकी वातावरण कसं आहे इथलं? सकाळी 60 डिग्री होतं आम्ही जेव्हा निघालो. आता आपण एंटर करतोय श्रीकृष्णाच्या पाठशाळेत, जिथे श्रीकृष्णांनी 64 कलाज अँड 14 विद्यास शिकलेले. इथे तुम्हाला कुंडेश्वर महादेव मंदिर पाहायला भेटेल, जिथे उभा नंदी आहे. तुम्ही युजली मंदिरात गेलात तर तुम्हाला बसलेला नंदी पाहायला भेटतो, पण इथे एक विशिष्ट गोष्ट पाहायला भेटली आहे आपल्याला इथे. आणि सो दीज आर द 14 प्रिन्सिपल्स ऑफ नॉलेज लर्न बाय कृष्ण इन just 64 days, 14 vidyas and 64 colors. तर मंगलनाथमध्ये आम्हाला व्हिडिओ काढायला नाही भेटली, सो आम्ही निघालो, दर्शन करून निघालो कालभैरव मंदिरला. कालभैरव जसं मामलेश्वर केल्याशिवाय ओंकारेश्वर अपूर्ण आहे, तसंच कालभैरव केल्याशिवाय तुमचं उज्जैनला येऊन महाकालेश्वर करणं पण अपूर्ण आहे. कालभैरव हे महाकालचे द्वारपाल म्हणून सांगितलं गेलं आहे. आणि इथे मंदिरात अक्षरशः दारू चढवली जाते देवाला, हे आम्ही ऐकलं होतं. आणि आम्ही आज पाहतोय की लोक दारू घेऊन मंदिरात एंट्री करत आहेत. पण एक मात्र चांगलं झालं की जुन्या टाईमसारखं आत्ता त्यांना पाजत नाही आहेत, फक्त बॉटल घेऊन जात आहेत आणि बॉटल वापस देत आहेत. तर ती एक प्रथा बंद केली आहे ती, म्हणून एक चांगलं झालं आहे. बाकी मंदिराचा परिसर खूप चांगला आहे.
आता आपण रामघाटच्या इथे आहे. आणि रामघाटला जी शिरपा आरती होणार आहे ती आपण अटेंड करायला आलो आहे आता. म्हणजे पहिला फिरणार प्रॉपर रामघाट काय आहे काय नाही काय काय आहे इथे अजून. आणि मग त्यानंतर आपण आरतीचं बघणार की आरती कुठे होते काय काय आहे ते सगळं बघणार आहे. आणि हे लोक आता बसले तिथे शांततेत आणि इथली शांतता वाईब्स झालं काय. आम्ही दुपारी जरा सगळं सकाळी लवकर उठल्यानंतर जे मंदिर वगैरे फिरलो ते तुम्ही बघितलात. त्यानंतर आम्ही इथे आलो थोडा आराम केला खाऊन वगैरे. दुपारी एवढं काही जेवलो नाही सकाळचा नाश्ताच बस झालेला त्यामुळे नाश्ताच जोरात होता की जेवायची गरजच नाही पडली. आणि आता आम्ही इथे रामघाट तर बघू रामघाटला काय काय थोडा एक्सप्लोअर करू. आता इथे युजली लोक आंघोळ वगैरे करतात पण पुढे यायच्या काही नाही आहे. आम्ही एवढं तर बघितलं पण या साईडला थोडे मंदिर्स आहेत हर एक बाजूला इसकी बघू शकता. आता कुठल्या मंदिराजवळ प्रॉपर आरती होते शिरपा आरती का काय काहीच आयडिया नाही. लोकलवाल्यांना विचारायचं आहे अजून लोकलवाल्याला विचारायचं अजून विचारलं नाही आम्ही. पहिला सध्या तरी आम्ही फक्त आराम करतो आहे तर बघू यांना काय बोलतात फिरायचं की नाही फिरायचं. चल प्लेस कशी वाटली? मस्त आहे एकदम शांतता वाटते इकडे. आणि गरम तर बिलकुल होतच नाही आहे. थंडी एवढे आहे ना उन्हामध्ये पण थंडी जाणवते. कळलं नाही खरं वातावरण खूप चांगलं आहे असं वाटतंय. बेटर प्लेस आहे माझ्यासाठी तर खूप बेटर आहे. आणखी मुंबईच्या उन्हात एवढं गरम होतं ना की थंड असा होऊन दे हातपाय सुन चालेल. पण प्लेस मस्त आहे पार्टी. पण जागे जागे मंदिर आहे. जसं उज्जैनला बोललं जातं की सिटी ऑफ टेम्पल्स तर खरं आहे सिटी ऑफ टेम्पल्स आहे कारण की हर एक जागे मंदिर आहे. इथून बघितलं हा मंदिर तो मंदिर हे लाईनीत तर मंदिरच आहेत. ते आय डोंट नो काय किल्ल्या टाईपमध्ये पण ते पण मंदिर असेल कुठेतरी मध्ये. आणि तिथे मस्जिद आहे काय माहीत नाही. त्या पाठी एक मंदिर आहे छोटं तिथे काय तिथे पण आहे. सर्वीकडे मंदिरच मंदिर आहेत. आणि आम्ही ज्या रोडने आलो किंवा गली चौरायाने फिरत होतो तिथे पण सर्वीकडे मंदिर घेतं. बाकी तुम्हाला पाहायला भेटेल खूप कचरा आहे इथे. टुरिस्ट प्लेस तर आहे पण टुरिस्ट तसं प्लेस ठेवत नाहीत. टाईमलॅप्स लावला आहे आपण खाली आणि तुम्ही व्हिडिओ बघितलीच असेल. सनसेटची पार्टी सनसेट होते आणि राम मंदिरला सनसेट खूप भारी आहे. पहा तुम्ही पण एकदा क्लिअर सीन. हा समोरचा सीन आहे. तुम्ही व्हिडिओ बघितली आहे तशी पण. आता पुढे सनसेटवर जे थवे जात आहेत ते वेगळेच. आणि वरनं हे फोटोज बघा हे फोटोज आहेत सनसेटचे काही. बाकी इथं व्हिडिओ चेकिंग चालू आहे की काय कशी व्हिडिओ आली. ऑल गुड. चला आता निघूया. आम्ही शिरपा आरतीसाठी नाही थांबत आहे आम्ही बाकीचे स्पॉट्स करून घेतो आहे. आणि कारण की उद्या सकाळी 26 जानेवारी आहे त्यामुळे खूप सारे जागे माईट बंद असेल किंवा काय असेल माहीत नाही. पण आपल्याला निघायचं सकाळी आणि ओंकारेश्वरला जायचं आहे 26 जानेवारीला. 26 आणि 27 जानेवारी आपण तिथे ओंकारेश्वरला स्टे करणार आहे. आणि मग तिकडनं निघणार 28च्या सकाळी. ओके चलो. तर कसं असतं जे भेटायचं असतं ते भेटतं. तर आरती भेटली आपल्याला 7च्या अगोदरच असते आरती. आम्हाला वाटलं 7 वाजता आरती असते. नाही काय बोललो आपण स्किप नाही करू शकत काय गोष्टी करू. आपण आलो आहे आपण प्लॅन करून आलो. सर्व बघून जायचं. सर्व बघून जाणार. सर्व बघून नाही गेलो तर तो पण नाही पाठवणार लवकर. काय
काय काय काय चलो चलो मिळते चलो. आता भेटूया आपण डायरेक्ट महाकाल लोक. नाही तर पहिला आम्ही बडा गणपती बघतोय, कारण बडा गणपती करायचं आहे आणि त्यानंतरच जायचं. मराठीत मोठा गणपती तेच. हां, पण आपला वाईल आहे मोठा गणपती. चल नाही डोला गणपती आहे तो. जरा